जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण लसावी मसावी या प्रकरण शिकणार आहोत। लसावी मसावी तुम्हाला येण्याच्या आधी तुम्हाला पाढे आणि विभाजितीच्या कसोट्या आपण शिकवलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहून घ्या आणि तुम्हाला पाढे आणि विभाजितीच्या कसोट्या तोंडपाठ पाहिजे। चला तर मग सुरू करूया। लक्ष द्या, लसावी मसावी। लसावीची व्याख्या काय आहे? लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे अशी लहानात लहान संख्या जिला दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जातो। ठीक आहे, ते उदाहरण घेऊन मी तुम्हाला सांगतो। त्याच्यानंतर आहे मसावी। मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या जिने दिलेल्या सर्व संख्यांना भाग जातो। ठीक आहे, डेफिनेशन समजली। चला तर मग उदाहरण घेऊन तुम्हाला सांगतो। लक्ष द्या, प्रश्न पहिला आहे 12, 18 व 20 याचा लसावी व मसावी काढायचा। किती? 12, 18 व 20 चा लसावी मसावी काढा किंवा किती। लक्ष द्या, आपण काय करतो, अशा संख्या लिहून घेतो आणि या पद्धतीने आपण लसावी मसावी काढतो। बरोबर आहे, हे पद्धत शिकून घ्या। मी तुम्हाला एक मग शॉर्टकट सांगतो आणि ह्या लसावी मसावी याच्या आधारावर आपले 2-3 चॅप्टर आहेत जे आपण लसावी मसावी पद्धतीने शिकणार आहोत। तर म्हणून लसावी मसावी तुम्हाला काढता आला पाहिजे। मसावी नाही पण आपण लसावीला शिकणार आहोत। तुम्ही हे पहिले पद्धत शिकून घ्या, त्याच्यानंतर मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो कसं काढायचं। लक्ष द्या, आपण काय करतो, 12, 18 आणि 20 या 3 संख्या आहेत। या 3 संख्यांना भाग जाणारी एक कॉमन संख्या बघतो। बरोबर आहे, जसं आता एकच स्थानी 2 आहे, 0 आहे, 8 आहे। बरोबर, म्हणजे या संख्येला आपण 2 ना भाग देऊ शकतो। 2 बे सक 12, बे 9 18, बे 10 20। बरोबर आहे, ह्या 2 या अंकानं सर्व संख्येला म्हणजे 3ही संख्येला भाग गेला, म्हणून याला आपण काय गोल करून ठेवलं। ठीक आहे, लक्ष द्या, आता 6, 9, 10 ह्या 3 संख्या आहेत। ह्या 3 संख्यांना कोणत्या तरी एका कॉमन संख्येने भाग जातो का? नाही जात। बरोबर आहे, या 2 संख्यांना 2 ने जातो, पण या संख्येला 2 ना भाग जात नाही। या संख्यांना 3 ला भाग जातो। या 2 संख्याला 6 आणि 9 ला 3 ना भाग जाते, पण 2 ना भाग जात नाही, तिसरीला 9 ला। ठीक आहे, म्हणून आपल्याला लसावीची अट पहिले समजून घ्या। मसावीची अट काय असते? मसावी काढताना आपल्याला दिलेल्या जेवढ्या संख्या आहेत, समजा 3 संख्या आहेत, त्या 3ही संख्यांना एका कॉमन संख्येने भाग गेला पाहिजे। ही काय आहे? मसावीची अट। बरोबर, लसावीची अट काय आहे? दिलेल्या कितीही संख्या असू द्या, 2, 3, 4, 5 किती, सध्या समजा ह्या उदाहरणामध्ये 3 संख्या दिलेल्या आहेत, 3 पैकी कमीत कमी 2 संख्यांना एका कॉमन संख्येने भाग गेला पाहिजे, म्हणजे आपण काय काढू शकतो? लसावी काढू शकतो। ठीक आहे, लक्ष द्या, 12, 18, 20 या संख्येला आपण 2 न भाग दिला, 6, 9, 10। बरोबर आहे, याला गोल करून ठेवला कारण या 2 या अंकानं या 3ही संख्यांना भाग गेला। त्याच्यानंतर अजून 2 न भाग देऊया, किती? 2 6, 9 आहे जसं तसा, याला भाग जात नाही म्हणून आहे जसं तसा उतरवायचा, 2 5 10। ठीक आहे, या 2 ला गोल करून ठेवायची गरज नाही कारण या 2 संख्येने 3ही संख्येला भाग गेलेला नाही। ठीक आहे, त्याच्यानंतर 3 ला भाग देऊ शकतो, 3 1 3, 3 3 9 आणि 5 आहे जसा तसा। ठीक आहे, आता 1 3 5 या 3ही संख्येला आपण कोणत्याही एका संख्येने भाग देऊ शकत नाही। ठीक आहे, कारण 3 आणि 5 काय आहेत? मूळ संख्या आहेत। मूळ संख्या म्हणजे का? त्या कोणत्याच संख्येच्या पाड्यात येत नाही किंवा त्याला कोणत्याही दुसऱ्या संख्येने भाग जात नाही। ठीक आहे, मग या प्रश्नाचं मसावी किती झाला? 2। मसावी किती झाला? 2। आणि लसावीसाठी काय करतो आपण? या सर्वांचा गुणाकार। बरोबर आहे, म्हणजे पहा, 2 गुणिले 2 4, 4 गुणिले 3 12, 12 गुणिले 1 12, 12 3 36, 36 पंचे 180। लसावी किती झाला? लसावी बरोबर 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 1 गुणिला 3 गुणिले 5। ठीक आहे, या सर्वांचं उत्तर किती येते? 180। म्हणजेच लक्ष द्या, 12, 18, 20 या संख्येचा लसावी किती आहे? 180। 12, 18, 20 या संख्येचा मसावी, या 3ही संख्येचा मसावी किती आहे? 2। ठीक आहे,
मी तुम्हाला हे सांगितले होते, डेफिनेशन तुम्हाला व्याख्या सांगितली होती लसावीची. काय? अशी लहानात लहान संख्या, ठीक आहे, अशी लहानात लहान संख्या जिला दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जातो. याच्यापेक्षा लहान संख्या असू शकत नाही किंवा राहू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे 180 ला 12 नाही भाग जातो, 18 नाही भाग जातो आणि 20 नाही भाग जातो. ठीक आहे, मसावी म्हणजे काय? अशी मोठ्यात मोठी संख्या जिने दिलेल्या सर्व संख्यांना भाग जातो. 2 अशी मोठ्यात मोठी संख्या आहे जिला 12, 18 आणि 20 या तीनही संख्यांना भाग देऊ शकतो. समजा उदाहरणार्थ आपला मसावी 4 आला असता, म्हणजे घेतला असता. 4 ना 12 ला जातो, 20 ला जातो, पण 18 ला जात नाही. म्हणजे हिच्यापेक्षा मोठी संख्या नाही की या तीनही संख्यांना भाग जाईल. समजते इथपर्यंत? चला पुढे जाऊया आपण. दुसरा उदाहरण घ्या. 16, 32, 36, 48, 56. 36, 48, 56. ठीक आहे, याचा काय? लसावी आणि मसावी काढायचा. किती आहे? 16, 32, 36, 48 आणि 56 या संख्येचा लसावी आणि मसावी काढायचा आहे. लक्ष द्या. आता आपण नवीन असाल तुम्ही तर तुम्ही 2 न भाग देऊ शकता, कारण एकच स्थानी किती आहे? 2, 6, 6, 8, 6 असा आहे. म्हणजे तुम्ही एकच स्थानी 2 आहे. 2 ची कसोटी काय सांगितली होती? एकच स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल तर आपण त्या संख्येला 2 ने निश्चित भाग देऊ शकतो. आता याच्यामध्ये 2 न भाग जाते, त्याच्यानंतर 4 न जाते का बघा. तुम्ही 2 नाही देऊ शकता पण 4 नाही भाग जाते. ठीक आहे, आपण काय करतो? अशा रेषा देऊन हा एक घ्या, मग तुम्हाला शॉर्टकट सांगतो. लक्ष द्या. 4 चौक 16, ठीक आहे, 4 8 32, 4 9 36, 12 चौक 48, 14 चौक 56. ठीक आहे, याला आपण गोल करून ठेवू का? कारण आपण ह्या 4 न ह्या संख्येनं आपण ह्या 4 न आपण सर्व संख्यांना भाग गेला. बरोबर आहे. 1 2 3 4 5 5 संख्या, त्या 5ही संख्येने 4 अंकांनी भाग गेलेला आहे, म्हणून आपण त्याला काय केला? गोल करून ठेवला. आता लक्ष द्या. 4 8 9 12 14 या 5ही संख्यांना एका कॉमन संख्येने भाग जाते का? नाही जात. 9 ला नाही जात, कारण 9 विषम संख्या आहे. बरोबर आहे. आणखी आपण मग मसावी आपला झाला. लसावीची अट काय? दिलेल्या किती संख्या आहेत? 5. 5 संख्यांपैकी कमीत कमी 2 संख्यांना एका कॉमन संख्येने भाग गेला पाहिजे. आपण आणखी 4 न भाग देऊ शकतो. ठीक आहे, 4 1 4, 4 2 8 9 आहे ज्याचा तसा, कारण भाग गेला नाही. 4 त्रिकम 12, 7लाही भाग 14लाही भाग जात नाही, म्हणून आहे ज्याचा तसा. ठीक आहे, त्याच्यानंतर 2 न भाग देऊ शकतो. लिहिला नाही लिहिला तरी चालते. 1 न किती कोणत्या संख्येला 1 न गुणला म्हणजे उत्तर तेच. बे 1 बे 9 आहे जसं 3 नाही तरी 7. ठीक आहे, 3चा भाग देऊ शकतो. 3 त्रिक 9, 3 1 3 7. आता हे विषम संख्या त्यांना पुढे भाग जाणार नाही. ठीक आहे, या प्रश्नाचा आपला मसावी किती आला आहे? 4. ठीक आहे, लसावीसाठी काय करतो आपण? 4 गुणिले 4 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 1 गुणिले 1 गुणिले 3 गुणिले 7 या सर्वांचा काय करायचा आहे? गुणाकार करायचा. ठीक आहे, लक्ष द्या. तुम्हाला जसं वाटतं तसं तुमच्या पद्धतीने करा. 4 4 16 सोडून 32. ठीक आहे, सोडून 32. 7 1 7, 7 त्रिक 21, 21 गुणिले 3 63. ठीक आहे, तुम्हाला एक पद्धत सांगितली होती ही वाली, आठवते का तुम्हाला? 2 अंकी संख्येचा गुणाकार करण्यासाठी पद्धत सांगली होती. याचा अर्थ आहे 2 आणि 3चा गुणाकार करायचा आहे. 3 दुणे 6. ठीक आहे, ह्या 2 रेषा आहेत, त्यांचा अर्थ तिरपा गुणाकार, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 त्रिक 9 आणि साइन दुणे 12 या दोघांची करायची आहे बेरीज. 3 त्रिक 9 आणि साइन दुणे 12 किती झाले? 21. ठीक आहे, 21 शी 1 हातचे किती? 2. याचा अर्थ आहे 6 आणि 3चा गुणाकार. साइन त्रिक 18 आणि 2 20. या प्रश्नाचं उत्तर आहे किती? 2016. म्हणजे आपला मसावी किती आला? 4 आणि लसावी किती आला? 2016. तुम्ही गुणाकार कॅल्क्युलेशन आपल्या याच्याने करू शकता. समजते इथपर्यंत? समजलं का तुम्हाला? ठीक आहे, चला तुम्हाला एक शॉर्टकट सोपी पद्धत सांगतो. लक्ष द्या.
बघा 5, 10 आणि 15, ठीक आहे. हे घ्यायचं, त्याचे काय करायचं आपल्याला लसावी काढायचा, ठीक आहे. 3 संख्या आहेत, 3 पैकी सर्वात मोठी संख्या घ्यायची. मोठी संख्या कोणती आहे? 15, बरोबर आहे. 15ला 5 ने भाग जातो का? जातो. 10 ने भाग जातो का 15ला? नाही. मग काय करायची? 15ची दुप्पट करायची किंवा 15चा पाळा तयार करायचा. 15ची दुप्पट किती होते? 30. 15ची दुप्पट किती? 30. आपल्याला लसावी काढायचा. मी शॉर्टकट लसावी काढायची पद्धत सांगत आहे तुम्हाला. 15ची दुप्पट किती झाली? 30, बरोबर आहे. आता 15ची दुप्पट म्हणल्यावर 15 ने 30ला भाग जातो, 10 नेही भाग जातो आणि 5 नेही भाग जातो, म्हणजे तुमचा लसावी किती झाला? 30. समजतंय का तुम्हाला? हे काय होतं? शॉर्टकट होतं. आणखी एक दुसरं उदाहरण घेतो. लक्ष घ्या. 4 आहे समजा, 8 आहे आणि 16, ठीक आहे. पहा आता 3 संख्या आहेत. 3 संख्यांपैकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 16, ठीक आहे. 16 आहे. 16ला 8 ने भाग जातो का? हो. 16ला 4 ने भाग जातो का? हो. म्हणजे आपला लसावी किती राहील? 16, ठीक आहे. तुम्ही त्या पद्धतीने पण काढू शकता. लक्ष द्या. 4 1 4, 4 2 8, 4 3 4 4 16, 2 ने भाग देऊ शकता, 1 आणि 2, ठीक आहे. किती झाले हे? 4 2 8, 8 2 16, ठीक आहे. एवढं न करता आपण काय केलं? जी मोठी संख्या आहे त्या मोठ्या संख्येची पट करायची. म्हणजे जसं आता ही भाग नसतं गेलं तर आपण काय 16ची दुप्पट केली असती, 32, बरोबर आहे. त्याची दुप्पट केली असती म्हणजे पाळा तयार केला असता, ठीक आहे. आणि एक उदाहरण घेतो, मग पुढे जाऊया आपण. लक्ष द्या. 12, 6 आणि 36 डायरेक्टच जातं. 36 येईल, 12 ने भाग जाईल, 6 ने जातं, ठीक आहे. किती घेऊ? 4 5 आणि 9, ठीक आहे. 4 5 9 घेतो. लक्ष द्या. आता विषम संख्या जाऊ द्या. 9 घेतला आपण. 9ला 4 ने भाग जात नाही, 5 ने भाग जात नाही, ठीक आहे. 9ची दुप्पट किती झाली? 18, बरोबर आहे. 18ला याने दोन्हीने भाग जात नाही, तिप्पट घेतली किती? 27, बरोबर आहे. 9 चौक 36 ने भाग जात नाही, बरोबर आहे. 9 चौक 36, 9 5 45, 9 सक 54, 9 7 63, 9 8 72, सॉरी हे भाग जाणार नाही. दुसरी संख्या घेतो. 8 1 घ्या 32 आणि घ्या 4, तरी भाग जाईल, पाळा येत नाही. एक मिनिट हा. 3 8 आणि 12, ठीक आहे. लक्ष द्या. आता 3 पैकी मोठी संख्या कोणती आहे? 12, ठीक आहे. 12ला 8 ने भाग जातो का? नाही, पण 3 ने भाग जातो. मग काय करणार? 12ची दुप्पट. 12ची दुप्पट किती होते? 24, बरोबर आहे. 24ला 12 नेही भाग जातो, 8 नेही भाग जातो आणि 3 नेही भाग जातो, म्हणजे आपला लसावी किती झाला? 24, ठीक आहे. समजलं हे? चला आता पुढे जाऊया आपण. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बघा. 9 व 10 या सहमूळ संख्या आहेत. किती? 9 व 10 या सहमूळ संख्या आहेत, तर त्यांचा मसावी हा लसावीच्या किती पट आहे? ठीक आहे. कोणत्या? 9 आणि 10 या सहमूळ संख्या. सहमूळ संख्या म्हणजे काय? त्यांचे सामायिक अवयव पडत नाही, ठीक आहे. असामायिक अवयव. सहमूळ संख्यांचा मसावी हा नेहमी किती असतो? 1 असतो, ठीक आहे. लक्ष द्या. आता जसा सहमूळ संख्यांचा मसावी नेहमी किती येत असतो? 1, ठीक आहे. म्हणजे आपला 9 व 10 यांचा मसावी किती झाला? 1 झाला का? लक्ष द्या. 9 आणि 10 या दोन संख्या आहेत. याला आपण दोन्ही संख्या कोणत्या संख्येने भाग देता येत नाही, बरोबर आहे. 2 न दिला तर यालाच जाईल, 9ला जाणार नाही. 3 न दिला तर 9ला जाईल, 10ला जाणार नाही, बरोबर आहे. म्हणजे यांना या कोणत्या संख्येच्या पाळ्यात येत नाही. आपली लसावीची अट काय होती? कमीत कमी 2 संख्यांना भाग दिला पाहिजे. आपण 1 न देऊ शकतो. 1 न भाग दिला 9 1 9, 10 1 10, ठीक आहे. आपला सहमूळ संख्यांचा मसावी हा नेहमी किती असतो? 1 असतो.
ठीक आहे. आणि सहमूळ संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारा एवढा असतो, म्हणजे 9 गुणिले 10 किती झाला 90. ठीक आहे, लक्ष द्या. सहमूळ संख्या म्हणजे का, त्यांचे सामायिक अवयव पडत नाही. ठीक आहे, त्यांचे का एकही सामायिक अवयव निघत नाही. जसं उदाहरणात सांगतो, 12 आहे, आपण 12ला 4 त्रिकम 12 लिहू शकतो, बरोबर आहे. पण आपण 9ला 3 त्रिक 9 लिहिलं तरी अजून ह्या 3 ला 1 भाग जात, बरोबर आहे. 3 ला 1 भाग जात, म्हणून आपण असं लिहू शकत नाही. ठीक आहे, चला सहमूळ संख्या समजल्या. सहमूळ संख्यांचा मसावी नेहमी 1 असतो आणि लसावी हा त्यांच्या गुणाकारा एवढा होता. प्रश्न काय विचारलाय, मसावी हाही हे म्हणजे काय होते, बरोबर. ठीक आहे, लसावी हा मसावी हा लसावीच्या, कोणाच्या, लसावीच्या, चाचीच्या म्हणजे काय होते, गुणाकार, बरोबर आहे. किती पट आहे, किती म्हणजेच x पट, बरोबर आहे. हा समजण्यासाठी आहे, एवढं हे करावं लागत नाही. 9 व 10 या सहमूळ संख्या आहेत, तर त्यांच्या मसावी हाही म्हणजे बरोबर, लसावीच्या, चाचीच्या म्हणजे गुणाकार होते, किती पट म्हणजेच x पट लावून जोडलाय आपण. ठीक आहे, काय करायचं आता, मसावी किती आहे आपला 1, बरोबर, लसावी किती आहे 90, चाचीच्या म्हणजे गुणाकार, किती पट आहे x पट. ठीक आहे, आता काय करणार आपण, लक्ष द्या, किती आहे 1 बरोबर 90 गुणिला x पट. पहा आता, हा 1 आहे इथेच राहील, हा 90 इकडे गुणाकारात आहे, बरोबरच्या चिन्हाच्या इकडे आणला तर काय होईल, भागाकारात, बरोबर आहे. किती पट झाला मग आता, x पटची किंमत किती आली, 1 भागिले 90. ह्या प्रश्नाचे काय राहील उत्तर. समजलं का इथपर्यंत. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण. एक तुमच्यासाठी प्रश्न आहे, व्हिडिओ पॉज करून लगेच सोडवून कमेंट मध्ये सांगा. सहमूळ संख्या आहे समजा 12 आणि 13. ठीक आहे, सेम प्रश्न आहे, 12 व 13 या सहमूळ संख्या आहेत, तर त्यांचा मसावी या लसावीच्या किती पट. ठीक आहे, या प्रश्नाचे उत्तर काय. चला पुढे जाऊ आपण आता. आपण प्रत्येक टाईप वरचे म्हणा किंवा प्रत्येक प्रकारचे एक एक उदाहरण घेत आहोत आपण, पुस्तकात जाऊन हे करा मग सोडवा. लक्ष द्या, आता एक आहे अपूर्णांकाचा, कोणाचा, अपूर्णांकाचा लसावी व मसावी काय. ठीक आहे, अपूर्णांक म्हणजेच काय, हा याला व्यवहारी अपूर्णांक म्हणजे 1/2. ठीक आहे, जो पूर्ण नाही आहे तो अपूर्ण आहे, आणि अपूर्णांकाचा लसावी मसावी कसा काढतो ते लक्ष द्या. अपूर्णांकाचा मसावी बरोबर, अपूर्णांकाचा मसावी बरोबर अंशाचा मसावी भागिले छेदाचा लसावी. सांगतो समजून, फक्त लक्ष द्या. आणि अपूर्णांकाचा लसावी बरोबर अंशाचा लसावी आणि छेदाचा मसावी. ठीक आहे, अपूर्णांकाचा मसावी म्हणल्यावर अंशाचा मसावी वर लिहायचा आणि छेदाचा लसावी घ्यायचा आहे, आणि अपूर्णांकाचा लसावी बरोबर अंशाचा लसावी भागिले छेदाचा मसावी. ठीक आहे, लक्ष द्या. आता अपूर्णांक म्हणजे काय, जसं आपण हे घेतलं 2/3, त्याला आपण काय म्हणतो, अंश. ठीक आहे, न्यूमरेटर, आणि याला डिनॉमिनेटर छेद. समजते एवढं, हा अंश आणि हा छेद. चला प्रश्न घेऊ, एक प्रश्न घेतो आणि मग पुढे जाऊ. प्रश्न आहे 25/12, 5/12, 25/36, 25/36, आणि तिसरा आहे 125/40, 125/40. याचा काय काढायचं आहे, दोन्ही लसावी आणि मसावी.
ठीक आहे, लक्ष द्या. आता पहा, शॉर्टकट पद्धत सांगितली होती, लक्ष द्या. हा अंश आहे वरचा आणि हा छेद आहे, म्हणजे आपण लिहून घेऊ अंश. अंश बरोबर किती आहे? 5, 25 आणि 125. ठीक आहे, लक्ष द्या. 5 हा आपला मसावी येऊ शकते का? लक्ष द्या, हिच्यापेक्षा मोठी संख्या येते का? आपण मसावीची डेफिनेशन का पाहिली होती? अशी मोठ्यात मोठी संख्या जिला आपण सर्व संख्येने भाग देऊ शकतो. बरोबर आहे, 5 आहे, आपण 5 न 25 ला देऊ शकतो आणि 125 ला देऊ शकतो. समजलं? लक्ष द्या, एक वेळा मी तुम्हाला काढून दाखवतो. हा काय आपला अंश आहे. 5, 5 1 5, 5 5 25 आणि 25 5 125. समजलं? म्हणजे याच्यापेक्षा दुसरी मोठी संख्या आहे का? नाही. बरोबर आहे, आपण शॉर्टकट जे काढतो ते लक्ष द्या. म्हणजे अंशाच्या मसावी किती येईल? 5. ठीक आहे, आता अंशाच्या लसावी काढायचा आहे आपल्याला. ठीक आहे, कोणत्या संख्या आहेत? 5, 25 आणि 125. मी काय सांगितलं होतं? मोठी संख्या घ्या. मोठी संख्या कोणती? 125. 125 ला 25 नाही भाग जातो आणि 5 नाही भाग जातो. बरोबर आहे, म्हणजे आपला लसावी किती राहील? 125. समजतंय का तुम्हाला? हो, समजलं. म्हणजे अंशाचा मसावी म्हणजे हा 5, 25, 125 चा मसावी किती आला? 5 आणि लसावी किती आला? 125. ठीक आहे, आपण काय आहे? अंश आहे. आता छेदाचा बघू. छेदाचा मसावी आणि छेदाचाच लसावी अवघड आहे थोडं, पण समजून घ्या. किती आहे? 12, 36 आणि 40. ठीक आहे, लक्ष द्या. 2 न भाग जाते का? 2 न भाग जाते, 4 न देऊ आपण. 4 न देऊ. 4 त्रिकम 12, 4 9 36, 4 10 40. ठीक आहे, 3 न जाते, याला एकच जाते, म्हणजे आपला लसावी 4 आहे, मसावी 4 आहे. 3 1 3, 3 त्रिक 9 आणि 10. बरोबर आहे, 4 त्रिकम 12, 12 3 36, 360. ठीक आहे, लक्ष द्या. आता छेदाचा मसावी किती आला? 4 आणि छेदाचा लसावी किती आला? 360. ठीक आहे, हा आपला उत्तर नाही झालं. आपण हे काय केलं आता? 5, 25, 125 चा मसावी किती आला? 5 आणि लसावी किती आला? 125. आणि 12, 36, 40 याचा छेदाचा म्हणजे याचा मसावी किती आला? 4 आणि लसावी किती आला? 360. ठीक आहे, आता आपल्याला लसावी आणि मसावी काढायचा आहे. लक्ष द्या, अंशाचा लसावी बरोबर काय होते? अंशाचा लसावी. अंशाचा लसावी किती आहे? 125 भागिले छेदाचा मसावी. छेदाचा मसावी किती आहे? 4. म्हणजे हा तुमचा झाला उत्तर. बरोबर आहे, काय? लसावी बरोबर. ठीक आहे, आता अंशाचा मसावी बरोबर काय होते? अंशाचा मसावी किती आहे? 5 आणि छेदाचा लसावी किती आहे? 360. हा तुमचा उत्तर झाला. तुम्ही याला काटाकाटी करायची नाही, याला भाग जातो 5 न, पण 5 न भाग द्यायचा नाही, हा असाच ठेवायचा. थोडा अवघड आहे, वेळ लागतो, पण असंच करायचं आहे, याला काही शॉर्टकट नाही. ठीक आहे, समजलं एवढं? हा झाला अंशाचा व छेदाचा लसावी मसावी. बरोबर आहे, आता पुढे जाऊ आपण. एक आहे दशांशाचा. दशांशाचा लसावी मसावी काढण्याची पद्धत. लक्ष द्या, 22 पॉइंट, याला पॉइंट दशांश म्हणतात. 0.5, 0.75 व 15 चा काय काढायचा आहे? लसावी व मसावी. लसावी व मसावी. लक्ष द्या, हा काय आहे? पहिले आपण नॉर्मल लसावी मसावी शिकला, मग काय? अंशाच्या आणि छेदाच्या अपूर्णांकाच्या. आता हा काय आहे? दशांश पूर्णांकाच्या लसावी व मसावी काढण्याची पद्धत. कशी आहे? लक्ष द्या, काय करायचं आहे?
दशांशानंतर किती अंक आहेत ते बघायचं आहे. ठीक आहे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जसा हा 5 आहे, हा 5च्या शेवटी, बरोबर आहे, इथं काहीच नाही, इथं आपण दशांश देऊ शकतो. जसं तुम्ही किराणा दुकानात वगैरे गेलात तर तो किराणा दुकानवाला काय करतो, साखर समजा आता 40 रुपये किलो आहे. ठीक आहे. साखरच्या पुढे काय करेल 40 आणि असं पॉईंट देऊन 0 करतो. बरोबर आहे. म्हणजे पूर्ण संख्येच्या शेवटी काय असतो, पॉईंट असतो, दशांश लपलेला असतो. ठीक आहे. आता इथं दशांशानंतर किती घर आहेत, 1. इथे किती आहेत, 2. इथे एकही नाही. बरोबर आहे. पहिली स्टेप काय आहे, दशांश सारखा करायचा आहे. म्हणजे इथे एकच आहे ना, इथे 2 करायचे, इथे 2 आहेत आणि इथेही 2 करायचे. ठीक आहे. लक्ष द्या. 22 एक दशांश वाढवायसाठी म्हणजे 0 द्यावं लागेल. त्याच्यानंतर 0.75 ऑलरेडी इथे 2 दशांश आहेत. ठीक आहे. आणि इथे एकही नाही, म्हणजे आपल्याला पॉईंट नंतर किती घरं वाढवायचे आहेत, 2. तर मग ते काय करायचं, 2 शून्य वाढवायचं. समजलं का इथपर्यंत? काय केलं आपण, पहिले सर्वात जास्त दशांश किती आहेत, 2. बरोबर आहे. 2 दशांश स्थळ आहेत, तर मग इथे एकही नाही आहे, म्हणून इथे आपण 2 करण्यासाठी 2 शून्य वाढवले. इथे 1 आहे, इथे 1 आहे, 2 पाहिजे होते आपल्याला, म्हणून इथेही आपण 1 शून्य वाढवलं. ठीक आहे. मग काय, पहिली स्टेप झाली, काय केलं, दशांश सारखा पॉईंट ऍडजस्ट केला. ठीक आहे. दुसरी स्टेप काय आहे, पॉईंट विसरून जायचं आहे आपल्याला. म्हणजेच हा किती येईल, 22, 50, हा होईल 75 आणि हा होईल 1500. ठीक आहे. आता नेहमीच्या पद्धतीनं मी जे सांगितलं शॉर्टकट ते प्रत्येक ठिकाणी लागू होत नाही. मोठ्या मोठ्या संख्येचा आपण पाडा म्हणू शकत नाही. ठीक आहे. आपण याला 5 न भाग देऊ शकतो. एक स्थानी 0 आणि 5 आहे, तर आपण याला डायरेक्ट 25 ने भाग देऊ शकतो. कितीने भाग देऊ शकतो, 25 ने. लक्ष द्या. 25 8 200, 25 9 225, 0 0, 25 3 75, 25 तक, बरोबर, 0 0, 25 तक 150, 25 चौक 100, 25 गुणे 50, 25 तक 150 आणि 0 0. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 ने भाग जातो. 3 3 9, 0 0, 3 1 3, 3 गुणे 6. ठीक आहे. आता 3 बघा, लक्ष द्या. त्या 25 आणि या 3 दोघांनी पूर्ण 3ही संख्यांना भाग दिला, म्हणून आपण त्या दोघालाही गोल केलं. आता कितीने भाग जाईल, 10. 10 3 30, 1 10 गुणे 20. ठीक आहे. आता भाग जात नाही. ठीक आहे. लक्ष द्या. तुमचा मसाल बिना पॉइंटचा किती आलाय, 25 3 75, 25 गुणिले 3 किती झाला, 75. किती आहे, 75. लसावी बघा. आता लसावी किती आहे, 25 3 75, 75 गुणे 150, 150 गुणिले 3, 15 3 45 आणि 1 0 म्हणजे 4500. ठीक आहे. 25 3 75, 75 गुणे 150, 150 गुणिले 3 म्हणजे 15 3 45, 1 0 450 आणि 1 0 म्हणजे 4500. ठीक आहे. लक्ष द्या. आता आपला मसावी बिना पॉइंटचा किती आला आहे, 75, आणि लसावी किती आला आहे, 4500. ठीक आहे. आता आपण किती पॉइंट ऍडजस्ट केले होते किंवा किती घर ऍडजस्ट केले होते, आपण 2. बरोबर आहे. किती अंक, 2 अंक ऍडजस्ट केले होते, 2 दशांश स्थळ ऍडजस्ट केले होते. आता लक्ष द्या. आपल्याकडे मसावी किती आहे, 75, म्हणजे 5 आणि 7. बरोबर. इकडून आपल्याला 2 स्थळ कोणाकडे यायचे, डावीकडे. 1 2 इथं पॉइंट येईल आणि 0. आपल्याकडे पद्धत आहे, शून्याच्या पॉइंट असेल त्याच्या आधी आपण काय करतो, 0 लिहू. म्हणजे आपला मसावी किती झाला, 0.75, आणि लसावी किती येईल, 2 घरं कोणाकडे यायच्या, डावीकडे. 1 2 म्हणजे आपला लसावी 45 म्हणू शकतो. किती, 45. समजलं का. हे काय होतं, दशांश अपूर्णांकाच्या लसावी मसावी काढण्याची पद्धत. चला पुढे जाऊया, पुढचे उदाहरण बघू. लक्ष द्या. आता कसे उदाहरण आहेत, 4 गोष्टी असतात बघा. एक लसाई मसाई आणि 2 संख्या, त्याच्यावर प्रश्न आहे. त्याचा तुम्हाला एक सूत्र आहे, तो लिहून देतो. बघा बघा, ते जे आता उदाहरण आहे त्याचं एक सूत्र आहे, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसाई गुणिले मसावी. ठीक आहे.
लक्ष द्या, या चार गोष्टी आहे, चार पैकी तुम्हाला कुठल्याही तीन गोष्टी दिल्या राहतील. लसावी मसावी दिली राहील, दुसरी संख्या दिली राहील तर मग पहिली संख्या काढावी लागेल. ह्या दोन संख्या असतील तर तुम्हाला लसावी दिला असेल तर मसावी काढावा लागेल. ठीक आहे. ह्या दोन पैकी तुम्हाला चार पैकी तीन गोष्टी दिलेल्या असतील, गिवन असतील, त्याच्यापैकी तुम्हाला कुठली तरी एक संख्या काढायची आहे. चला प्रश्न लिहिलाय. प्रश्न इथं लिहून मी हे देत नाही, आपला डिजिटल बोर्ड नाही आहे, साधा बोर्ड आहे. आपण जर प्रश्न लिहायला तुम्हाला दिलं तर तुम्ही बोर व्हाल आणि वेळ जाईल. ठीक आहे. प्रश्न काय आहे बघा. दोन संख्यांचा लसावी किती आहे? 693. दोन संख्या आहेत त्यांचा लसावी दिला आहे आपल्याला, किती आहे? 693. मसावी दिला आहे किती आहे? 11. बरोबर आहे. पहिली संख्या दिली आहे किती? 77. प्रश्न वाचा बरोबर, काय काय दिलं आहे ते लक्ष द्या. ठीक आहे. दोन संख्यांचा लसावी आहे 693, मसावी दिला आहे 11. पहिली संख्या दिली आहे 77 आणि दुसरी संख्या शोधायची. ठीक आहे. लक्ष द्या, पहिली संख्या किती आहे? 77 गुणिला दुसरी संख्या काढायची. आपण x घेऊ किंवा दुसरी संख्या काही पण घ्या, x घ्या. लसावी किती दिला आहे? 693 गुणिले मसावी किती दिला आहे? 11. मित्र तोच आपला पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. आपण इकडे तिकडे करू शकतो, काही फरक पडत नाही. कारण कोणत्याही संख्येला 5 ने 3 ला गुणा 15 होती किंवा 5 ला 3 ने गुणलं तरी 15 होते. गुणाकारात उत्तर चुकत नाही. ठीक आहे. संख्या बरोबरीच आहे. लक्ष द्या, शॉर्टकट सांगतो तुम्हाला. संख्या बरोबरीच आहे आणि क्रिया कशाच्या आहेत? गुणाकाराच्या. बरोबर आहे. तर आपण अंशाची काटाकाटी करू शकतो. लक्ष द्या, 11 1 11, 11 7 77. ठीक आहे. संख्या बरोबर आहे, क्रिया गुणाकाराची आहेत, आपण अंशाची काटाकाटी करू शकतो. ते छेदात काय असेल छेदाछेदाची पण करू शकतो. ठीक आहे. 7चा भाग द्यायचा. आता 7 1 7, 7 7 8 56, 7 8 7 9 63, 7 9 63. उरले किती? 6. झाले किती? 63. 7 9 63. बरोबर आहे. x बरोबर म्हणजे दुसरी संख्या बरोबर किती आली? 99. हे झालं तुमचं उत्तर. प्रश्न समजलं का? बघा, तुम्हाला कधी काय होईल, दोन संख्यांचा गुणाकार दिला राहील, लसावी दिला राहील, मसावी काढायला सांगेल. दोन संख्यांचा गुणाकार दिला राहील, मसावी दिला राहील, लसावी काढायला सांगेल. काही पण सांगू शकते. करायचं येत आहे. पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. समजले इथपर्यंत? काटाकाटी वगैरे समजली? चला आपण आता पुढे जाऊया. ठीक आहे. हा त्याच्यातला दुसरा प्रकार आहे. काय होता? पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. आता काय? 4x व 6x दोन संख्या आहेत. कोणत्या? 4x आणि 6x. ऍक्च्युअल 4 आणि 6 नाही, एक्स ची काहीतरी किंमत असते. ठीक आहे. 4x व 6x असून त्यांचा मसावी किती आहे? 16 आणि लसावी किती आहे? 96. प्रश्नात काय दिलं आहे ते बघा आणि प्रश्न एकदा नसेल समजलं दोनदा वाचा. प्रश्न समजल्याशिवाय तुम्हाला उत्तर काढता येणार नाही. पहिली संख्या समजा 4x गुणिला दुसरी संख्या किती? 6x बरोबर लसावी किती आहे? 96 गुणिला मसावी किती आहे? 16. ठीक आहे. आता याला सोडवायचं असेल तर काय करू आपण? साइन चौक 24. बरोबर आहे. आता एक गोष्ट माहित पाहिजे तुम्हाला, x प्लस x काय होते? 2x. ठीक आहे. x प्लस x 2x आणि x गुणिला x हा काय होते? x स्क्वेअर. समजला? x प्लस x 2x आणि x गुणिला x x स्क्वेअर म्हणजे हा x चा वर्ग 96 गुणिले 16. ठीक आहे. डायरेक्ट भाग देऊ शकता. 24 1 24, 24 चौक 96, x स्क्वेअर बरोबर 16 चौक 64. ठीक आहे. लक्ष द्या, इकडे बरोबरच्या चिन्हाच्या इकडे समजा प्लस असेल तिकडे मायनस होते, इकडे गुणाकार असेल तिकडे भागाकार होते, इकडे वर्ग आहे तिकडे जाऊन काय होईल? वर्गमूळ होईल. तर x बरोबर वर्गमुळात 64. कितीचा वर्ग? कितीचा? 64 कितीचा वर्गमूळ आहे सांगा? कितीचा? 8चा. बरोबर आहे. x ची किंमत विचारली आपल्याला किती? 8.
ठीक आहे. त्याच्या पुढे आणखी कसं बनते बघा. तर पहिली संख्या कोणती, आता फक्त इथे एक्सचा विचारला आहे. जर प्रश्न असा असता की पहिली संख्या कोणती, तर पहिली संख्या कोणती आहे, समजा 4. ठीक आहे. 4x बरोबर 4 गुणिले x ची किंमत किती आहे, 8. बरोबर आहे. 8 चौक 32. ही काय झाली असती पहिली संख्या. ठीक आहे. समजा दुसरी संख्या विचारला असता, दुसरी संख्या किती आहे, 6x बरोबर 6 x ची किंमत किती आहे आपली 8. 8 सकम 48. ही काय असती दुसरी संख्या. असं पण विचारते आणि हा 100% पेपरात प्रश्न येणारा आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांनी याच्यावर जास्त लक्ष द्या. ठीक आहे. प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. जेवढी तुम्ही गणित विषयाची प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्ही परफेक्ट होताल. ठीक आहे. काय आहे हा प्रश्न समजला. चला पुढे जाऊ आपण. लक्ष द्या, हा त्याचा पुढचा प्रकार आहे. आपण एक एक प्रश्न यासाठी घेत आहोत. व्हिडिओ खूप मोठे मोठे होतात. ठीक आहे. आणि हा बेसिक आहे, आपल्याला अजून समोर खूप काही शिकायचं आहे. लक्ष द्या, लसावी भागिले जर मसावी केलं, काय लसावी भागीला मसावी केलं तर आपल्याला काय भेटते, असामायिक अवयवांचा गुणाकार. ठीक आहे. समजा एक उदाहरण घेतो. 510 हा आपला लसावी आहे आणि 34 हा आपला मसावी आहे. ठीक आहे. लसावी भागिले मसावी केल्यास काय भेटतं, असामायिक अवयवांचा गुणाकार. लसावी 510 आहे, मसावी आपला 34 आहे. ठीक आहे. तर आपल्याला काय भेटेल, असामायिक अवयवांचा गुणाकार. कितीचा भाग जाईल, 17 दुने 34, 17 त्रिक 51, 2 15 दुने 30. ठीक आहे. काय भेटला आपल्याला आता, असामायिक अवयवांचा गुणाकार. ठीक आहे. तुम्हाला मगाशी सांगितलं मी असामायिक अवयव म्हणजे का. लक्ष द्या, दोन उदाहरण घेऊन सांगतो. आता समजा 12 आहे आणि 15 आहे. ठीक आहे. आपण 15ला काय लिहू शकतो, 5 त्रिक 15. ठीक आहे. 12ला काय काय लिहू शकतो आपण, साइन दुने 12 किंवा 4 त्रिकम 12. बरोबर आहे. असामायिक म्हणजे ह्या दोन्ही संख्याला एका कॉमन संख्येने भाग गेला नाही पाहिजे, म्हणजे त्याला आपण असामायिक म्हणतो. ठीक आहे. जसा 6 आणि 2ला आणखी आपण एका कॉमन संख्येने भाग देऊ शकतो, 2 न भाग देऊ शकतो. या दोघांनाही 2 न भाग जातो, पण या 4 आणि 3ला एका संख्येने भाग जातो का नाही. आपल्या जे समूळ संख्या शिकलो आपण तसंच आहे. असामायिक म्हणजे का, त्यांचे अजून दुसरे कॉमन फॅक्टर पडत नाही. समजलं का. लक्ष द्या, 12ला आपण साइन दुने 12 पण लिहू शकतो, पण हे सामायिक झाले कारण या दोन्ही संख्यांना आपण अजून एका दुसऱ्या संख्येने भाग देऊ शकतो. पण 4 आणि 3ला या दोन्ही संख्याला आपण दुसऱ्या एखाद्या संख्येने भाग देऊ शकत नाही. ठीक आहे. याला काय म्हणतो आपण, असामायिक अवयव. ठीक आहे. आता आपल्याला जर मोठी संख्या विचारली असेल तर मोठा असामायिक अवयव. बरोबर आहे. मोठी संख्या बरोबर काय राहील, मोठा असामायिक अवयव. मोठा असामायिक अवयव किती आहे, 5 गुणिले काय, मसावी. हा प्रत्येक वेळी मसावीच घ्यायचा. मसावी किती आहे, 34. बरोबर आहे. तुम्हाला एक शॉर्टकट सांगितलं होतं, कोणत्याही संख्येला 5 न गुणायचं आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये, दुसऱ्या व्हिडिओमध्ये कोणत्याही संख्येला जर 5 न गुणायचं, त्या संख्येची करायची अर्धी. 34 ची अर्धी किती, 17, 1 0 द्यायचं, झाला उत्तर आपलं. ठीक आहे. लहान संख्या बरोबर लहान असामायिक अवयव किती आहे, 3 गुणिले 34. बरोबर आहे. 4 त्रिकम 12, 2 हातचा 1, 3 3 9 1 10, किती 102. समजतंय. लक्ष द्या, आपल्याला काय काय भेटले इथं. लसावी भागिले मसावी केला, असामायिक अवयवांचा गुणाकार भेटतो. बरोबर आहे. असामायिक अवयवांचा गुणाकार 15 आहे, याला आपण 2 याच्यात डिवाइड केलं, असामायिक अवयव काढले. जर मोठी संख्या काढायची असेल तर आपल्याला मोठा असामायिक अवयव गुणिले मसावी, लहान संख्या काढायची असेल तर लहान असामायिक अवयव गुणिले मसावी. बरोबर आहे. आता काय झालं, आपल्याला लसावी आहे, मसावी आहे, पहिली संख्या आहे, दुसरी संख्या. समजते एवढं. हो. चला पुढे जाऊ. याच्यावर एक प्रश्न घेऊ डायरेक्ट. चला प्रश्न कसा आहे ते बघा. 2 संख्यांचा लसावी व मसावी. ठीक आहे. लक्ष द्या, प्रश्न कशा प्रकारे असतो. 2 संख्यांचा लसावी व मसावी अनुक्रमे किती आहे, 48 व 4. अनुक्रमे म्हणजे पहिले लसावी नाव आहे म्हणून पहिले लसावी, नंतर मसावी नाव म्हणून मसावी. लसावी भागिले मसावी केलं. बरोबर आहे. काय भेटतं, असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे किती, 12 चौक 48. याला आपण असामायिक अवयवाचे का निघतील,
मग अशी सांगितली 4 त्रिकम 12, बरोबर आहे. आपल्याला विचारली लहान संख्या. लहान संख्या कोणती आहे? 3 गुणिले काय करायचं आहे आपल्याला? मसावी किती आहे? 4. म्हणून लहान संख्या काय होईल? 4 त्रिकम 12. ठीक आहे. मोठी संख्या विचारली असती तर 4 गुणिले मसावी किती आहे? 4. 4 चौक 16. समजलं. पण आता आपला उत्तर काय? लहान संख्या विचारल्यामुळे 12. ठीक आहे. चला पुढे जाऊ. समजते का सर्वांना? व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, पोलीस भरती करणाऱ्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. असंच आपण पुढे जाणार आहोत. आता सध्या लसाई मसाई सोपं वाटत असलं तरी आपल्याला पुढे पुढे जायचं आहे. भारी प्रश्न घ्यायचे आहेत आपल्याला. रेल्वे, त्याच्यानंतर सरासरी, शेकडेवारी, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, नफा तोटा सर्व आपण शॉर्टकट शिकणार आहोत बिना सूत्रांना. चला बाकी व्हिडिओ खूप मोठा झालाय. बाकी आपण पुढे बघू. आपण काय शिकलो आता? लसाई मसाई. त्याचं रिव्हिजन करा, पुस्तक घ्या, पुस्तकातले प्रश्न पहा, चांगली प्रॅक्टिस करा. जेवढी प्रॅक्टिस करणार तुम्हाला तेवढंच गणित अवघड जाणार नाही, सोपं जाईल तुम्हाला. पेपरामध्ये तुम्हाला वेळ कव्हर होईल लवकर लवकर पेपर देताना. आणि पेपर सोडवताना तुमचे सर्व प्रश्न आहेत ते तुम्ही अटेम्प्ट करा. बरोबर. तर चला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. जे तुमचे मित्र आहेत, मैत्रिणी ज्यांचं गणित कच्चं आहे त्यांना पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय.